मध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई। भोपाळमध्ये 52 किलो सोनं तर 9.86 कोटींची रोकड केली जप्त। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेनेच्या वाटेवर। गडचिरोलीमध्ये 2 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, दोघांवर चकमक, हत्या, दरोडा असे अनेक गुन्हे दाखल। झारखंडच्या रांचीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, अमित शहांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध। मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात, कार्यकर्त्यांकडून गुलाबराव पाटलांचं जल्लोषात स्वागत। आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कांद्यावरील निर्यात शुल्क, ऊसाची FRP आणि साखरेची MSP या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। पुढील 2 ते 3 दिवसात खाते वाटप होईल। शिंदेंना भेटून सर्वांची नाराजी दूर झाली। मंत्री भरत गोगावलेंची लोकशाही मराठीला माहिती। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठकीचं आयोजन। विरोधकांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे संसदेची उत्पादकता कमी झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ निर्माण करू नये, किरेन रिजिजू यांचं आवाहन। अमित शहांच्या निषेधार्थ शिवसेनेचं जळगावमध्ये आंदोलन। शहांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी। भाजपने सर्व एजन्सी आणि संस्था काबीज केल्या। त्यांनी संसदेवर देखील कब्जा केला। पंजाब काँग्रेसचे खासदार अमरिंदर सिंग राजा यांचं वक्तव्य। वाशीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीनं अचानक घेतला पेट। आगीमध्ये दुचाकी जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।